हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. गुड मॉर्निंग. सो आज आहे रचनाचा बर्थडे आणि आम्ही चाललो आहोत तिचा बर्थडे सेलिब्रेट करायला. सो आणि त्याच्या आधी आमची मॉर्निंग रुटीन म्हणजे फाल्गुनीचं CBD कोर्टमध्ये एक मॅटर असल्यामुळे आम्ही तिथे जाणार आणि त्याच्यानंतर काय प्लॅनिंग होणार आहे अजून माहित नाही, कारण की तिकडनं कधी फ्री होतोय ते माहित नाही. वरती काही सांगता येणार नाही. और इधर देखो, इधर देखो, देखो ये है वो लड़का जो इसका पति है. मेरे को जुने पुराने कपड़े देता है घालने को. नवीन 2 वेळा घातलाय शर्ट फक्त. नवीन 2 वर्ष घातलेला शर्ट आहे आणि मला आधीच्या बॉर्डर मध्ये दादाचे कपडे भेटतात. काय करू. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या भावाचे कपडे छोटा भाऊ घालतो. कमेंट सेक्शन मध्ये सांगा. घेऊन जातो जबरदस्ती. एक से एक म्हणजे मला महिन्यानंतर दादा वरती पाठवतो, बोलतो त्याचे कपडे किंवा तोच येतो घ्यायला की बघू दे माझे कपडे कुठे गायब झाले. आता एकच माणूस फक्त खरं सांगेल, ही खरी गोष्ट आहे. मी कोणाच्या साईडने आहे मला कळत नाही. मला पाठवतात ना, जा कपडे घेऊन ये. आणि माझे कपडे असतात ते कधी सांगतच नाही तुम्ही. शपथ. म्हणजे आतापर्यंत असं झालंय की माझे कपडे दादाला झालेत पण दादाचे कपडे मला नाही झाले. हे मोठी आणलेलेच आवडतात तुझे. काहीतरी यांना म्हणजे माझ्यावर काहीतरी कमेंट करायची म्हणून करतात, बाकी काय नाही. ही बघ काल नाही आली तर मग बोलायला सुरुवात केली. आणि माझे कपडे कोण घालतो? माझे कपडे नाही. ही याची बायको माझे कपडे नाही घालत का? आई शपथ. टी शर्टचे होत नसतील, पोटामुळे होत नसणारे टी शर्ट आम्हाला दिले. नाहीये, मी स्लिम फिट आहे. तुम्ही बघा, ही मुलगी उगाच काहीतरी माझ्याबद्दल सांगते. आणि आपण स्लिम फिट आहे. बघा फूट बघा आतमध्ये घेतला आता. सो चला कनेक्ट राहा. आता चाललं काम झाल्यानंतर तुम्हाला पुढचं प्लॅन सांगू की कुठं कोण कोण असणार आहे सोबत आणि कधी जाणार. तुमच्या इथे मिळते कोळंबी? म्हणजे मी काय आमच्याकडे काहीच मिळत नाही असं वाटतं का? आदिवासी भागातून आली ती, काय विचार. सगळं मिळतं आमच्याकडे. कोळंबी मिळते, हो पापलेट, सुरमई सगळं मिळतं. हा फक्त मोजके जाऊन खाऊन दिवस चाललो. सगळं मिळतं. दादाला तर नाही दिलं कधी. दादाला मच्छी प्रकार नाही आवडत. सो ॲडव्होकेट झालं काढलं का नाही? अँड हिअर काय झालं? काय शॉपिंग एवढं नायसाला घेतलं. मला घेतलं हे तुझा काय संबंध? नायसाला घेतलं सगळं. म्हणून काही वाटत नाही. बर्थडे नायसाच्या मम्मीचा आहे की नायसाचा आहे? आणि शॉपिंग कोणी केलं बॅग कोण पकडते. ठीक आहे, एक दिवस पकडायची असते बॅग. ह्याचं नेहमीच असतं माझं. जेव्हा पण काम असतं ना CBD कोर्टात, ह्याचे भलतेच शॉपिंगची कामं असतात. आता तुला तर बरं झालंय ना, तू आता लगेच येशील मी बोलल्यावर. चलो 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 चलो. सो आमच्या बरोबर आहेत बर्थडे गर्लची आई. आणि मम्मीने मस्त पापड आणलेत, जे की आम्ही ऑलमोस्ट फिनिश शेंगा, नायसाच्या शेंगा पण. सो काय वाटतंय तुम्हाला बर्थडे तुमच्या मुलीचा? 45. तिचा बर्थडे म्हणजे माझा पण बर्थडे असं तिचं म्हणणं. तिने मला सकाळीच विश केलं, आई तुझं पण बर्थडे ना. माझा बर्थडे म्हणजे काय वाटतंय तिच्याबद्दल, तिच्या अचिव्हमेंट बद्दल काय बोलायचं? माझ्या दोन्ही मुली ना लाखात. खरंच म्हणजे सगळ्यांच्या पोटी अशा मुली जन्माला याव्या. खरंच मी देवाला सांगते. आणि त्यांना म्हणजे नवरे मी जे त्यांना आमच्यासारखे जे संस्कार दिले ते फुकट गेले नाही. आणि त्यांना त्यांचे जोडीदार पण खूप छान मिळाले. आमच्यासारखे गरीब मुलं नवरे मिळावे. नाही, गरीब नाही बोलायचं. गरीब बोलणार, स्वभावाने गरीब, स्वभावानी पण नाही ना, पैशानी पण नाही. दोन्ही बाबतीत बरोबर त्यांना ठिकाण्यावर आणतात. अशीच आहेत. गरीब नाही. बघितलं दहशत काय बोलायचं आता. मी एवढं तू बघितलं नाही, मी एवढे चांगलं रील्स टाकले तर माझ्या मुलींबद्दल. खरंच देवाने अशा मुली द्यावा खरंच. बरं ठीक आहे. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे नवरे पण असेच द्यावे. तिला मी सांगितलंय पुढच्या वेळेस तू ते वडाला फेऱ्या मारू नकोस. 7 फेऱ्या मारतात त्या.
तुला मी नको मारणार वाटते आहे साजेल? मी मारणार आहे मला वाटतं तुला नको काय साजेल म्हणजे आडगावचे बाबा असे बोलतात हा आडगावचे बाबा बोलतात काय तुम्ही 7 फेऱ्या आम्हाला तुम्ही नको असले मग असे बोलतात. बाबांना मला भेटायलाच लागेल मग तर सो चला अजून आमच्या बरोबर कोण कोण कनेक्ट आहे आणि ही गोष्ट जी आम्ही सगळे चाललो हे रचनाला माहित नाहीये अजिबातच सरप्राईज आहे तिच्यासाठी Yes. तर आम्ही तिला सकाळीच फोन केला की तू कधी भेटणार आहे आम्हाला ती हा. बोलते की ती ऑलरेडी बाहेर आहे तर ती बोलली आम्ही 2 दिवसांनी येणार आहोत तेव्हा मग भेटूया तर आम्ही म्हटलं ठीक आहे चालेल नायसासाठी शॉपिंग केली मी नायसासाठी शॉपिंग केली आम्ही हो काय केलं बर्थडे नायसाचा खेळणी. नाही खेळणी, नायसाच्या आईचा कपडे, बर्थडे पण नायसाला केले खेळणी. कपडे तो त्याला कनेक्ट आमच्या बरोबर कोण कोण आहे ते तुम्हाला कळेलच तुला माहितीये का एक गोष्ट अशी म्हणजे का रचनाचा बर्थडे असला ना तर पप्पा फाल्गुनीला पण त्याच वेळेस घेऊन ठेवायचे हो, gift. कपडे आणि मला त्यांनी सांगितलं होतं एकीचा असला ना की तिला पण घ्यायच्या म्हणजे दोघींना त्याच वेळेला म्हणजे आणि माझ्या बर्थडेच्या वेळेस ताईला असं व्हायचं जाऊ दे तुझ्याकडे कपडे आहेत घेऊन सो तुम्ही गेस करा फाल्गुनीचा बर्थडे कधी आहे आता आणि तुम्हाला कळेलच लवकर फाल्गुनीच्या बर्थडेला काय सरप्राईज आहे ते मला पाहिजे काय व्यवस्थित होती मला पाहिजे वेलकम फोन कर बघा फुल मंडळी आहे जेवण आमच्या वाढायचं बरोबर. घेऊन कसं जायचं हो चतना चला चला नवरा कुठे जेवायला बसलंय एकवीरा माते की जय सो आम्हाला रचनेच्या इथे जायला ऑलरेडी उशीर झाला कारण की फाल्गुनी आणि मी कोर्टमध्ये गेलेलो त्यामुळे सो मग आम्ही विचार केला की आलो इकडे तर एकविराईचं दर्शन घेऊ म्हणजे वर जाऊन नाही घेऊ कारण की सगळे आलेत आमच्यासाठी वाट बघतायत सगळे तर आम्ही खाली जाऊनच दर्शन घेतोय एकविराईचं सो चला तुम्हाला पण आमच्याबरोबर दर्शन घ्यायला मिळेल आणि मे बी हा ब्लॉग इकडे आजच एंड होईल आणि उद्याचा ब्लॉग नवीन असेल बड्डेचा सो बघूया सो प्लॅन असं झालं आहे की आलोय तर आईला भेटूनच जायचं असं विचार केला आणि आता चाललो आम्ही वर आईच्या दर्शनाला तुम्हाला पण दर्शन होपचं आम्हाला मिळालं लवकर दर्शन तर आम्ही घेऊ आणि तुम्हाला पण दर्शन देऊ बोला एकविरा माता आहे की चला वयाच्या मानाने सावकाश सावकाश चला साडीची ना नॉर्मल जे नाही एका खांद्यावर आईची पालखी दुसऱ्या हाताने आई तुझा भगवा पडतय सो फायनली थंड हवा आहे म्हणून काही वाटत नाही चढा हो पटपट चढलं वयाप्रमाणे ह्या दोघी थोड्या लेट झाल्यात आणि मी त्यांच्याबरोबर होतो त्यांचा सहारा म्हणून आणि एकविराईचं दर्शन तुमच्यापर्यंत पण आम्ही करून देऊ बघूया आता कसं पॉसिबल होतं त्या गोष्टीने किती गर्दी आहे माहीत नाही पण ठीक आहे चला आता एकविराईचं दर्शन घ्या सो लकीली गर्दी नाही आहे आज आणि आम्हाला दर्शन पण मिळणार आहे VIP ना मावशी VIP मावशी म्हणे VIP दर्शन मिळणार तर मग VIPच भेटणार होतं डायरेक्ट ॲक्च्युली दादा होते इकडे पण मंगेश दादा होते पण मी म्हटलं नको आता नाहीच आहे गर्दी तर कशाला उगाच करायचं ज्यांनी आम्हाला लास्ट टाइम दर्शन दिलेलं डायरेक्ट आतमध्ये VIP पण ठीक आहे आता गर्दीच नाही आहे कोणच नाही आहे पूर्ण खाली आहे लगेच मंदिरात चला
वाजवा एक एक वाजवा. झालं एवढं? ते दे, 10 रुपये सुट्टे दे. एक देऊल हाय देवला मंदे माझी कवीरामाय पायऱ्या चढूनवर मी आयलो तया बैसली करल्याची माय गो पायऱ्या चढूनवर मी आयलो तया बैसली करल्याची माय गो माझे माऊली गो माझे माऊली गो माझे माऊली गो माझे माऊली गो. सो हे आहेत मंगेश दादा. इकडे एकविराईचं दर्शन आम्ही घ्यायला जरी कधी टाईम असेल तेव्हा येतो, पण हे मला रोज सकाळी एकविराईचे फोटोज पाठवतात, काय आरती काय असेल ते सगळ्या गोष्टी पाठवतात. सो त्यांचे खूप खूप धन्यवाद आहेत आमच्याकडून. आणि आज पण दर्शन आम्हाला खूप चांगलं दिलं त्यांनी, चांगलं घडवून आणलं ॲक्च्युअलमध्ये, आणि त्याच्याबद्दल पण तुम्हाला थँक्यू दादा. एका हांड्यावर त्यांनी फोटो काढला, पण त्यामध्ये चेतनाचा ॲक्च्युली असं झालं की चेतना, त्यांना वाटलं की चेतना आमच्यात नाही आहे. हां, काढला आम्ही नंतर दुसरा, तू काढलास ना. पण आता थंबनेलमध्ये चेतनाचा फोटो ॲडजस्ट करायला लागेल. बघा तुम्ही कसं काय करायचं ते. थंबनेलमध्ये चेतनाचा फोटो ॲडजस्ट करायला लागेल. म्हणून त्यांना वाटलं हे असं आम्हाला माहित नव्हतं इथे यायचंय. आम्ही निघाले हे अचानक भयानक मी यांना दर्शन घडवलं. आई कसं वाटलं तुला? पाय एवढे चढलीस, आणि मेन म्हणजे सगळ्यांना देवीनी प्रसाद दिलेला आहे, सगळ्यांना पेढे प्रसाद. कसं वाटलं तुला? तू दर्शन एवढी चालत आलीस वयाच्या मानाने हळूहळू. हा, इकडे बघून बोल काय करणार. अरे बरं वाटलं, वर आल्यावर वाटलं नाही एवढं चालत. हा, आमच्या आईची काही कृपा अशीच नाहीये. एकवीर आई आमची भारी आहे. एकवीर आईच्या दर्शनाला मंगळवारी आलं जत्रेला. मस्त दर्शन झालंय आमचं. आणि आता एवढी भूक लागली कारण वाजले आहेत 5. आम्ही ब्रेकफास्ट केलं, त्यानंतर काही खाल्लं नाही. मी अभिजिनी पण नाही ना, तू पण नाही खाल्लं काय. तर ऍक्च्युली असं प्लॅनच नव्हतं की इथे येऊन जायचंय. आईसाठी आम्ही सगळ्यांनी उपवास धरला. प्लॅन काहीच नव्हता की हे लोक पण जॉईन होणार होते, ते पण हा, नाही. काहीच प्लॅन नव्हता. हे सगळं अचानक सगळं प्लॅनिंग झालेलं झालं. आहे. कारण आम्हाला किती टाइम लागणार होता कोर्टात माहिती नव्हतं. सो एनिवेज असं लास्ट मोमेंट प्लॅन्सच चांगले असतात. आणि मस्त दर्शन झाले. दर्शनाचं पण आपण खालती येऊन आम्ही रिटर्न चाललेलो. येस, खाली येऊन रिटर्न चाललेलो, पण आईची इच्छा होती की, म्हणजे एकविरा आईची इच्छा होती की आम्ही तिच्या. अजून एक मी रिअलाइज केलं गोष्ट, जिथे इच्छा असेल देवाची तिथे बरोबर देव बोलवला जातो. आपण असं बोलतो की अशीच वस्त्र घातलं पाहिजे, साडीच नेसलं पाहिजे, असं काही नाहीये. आमचं बिलकुल प्लॅन नव्हतं. तिथे जीन्स आणि मी आपण बोलतो काळे नाही घालायचे, पण जिथे देवाचा असेल ते कोणत्याही कशाही तुम्हाला अवस्थेत बोलवतात. तर हे आम्ही दोघींनी रिअलाइज पायी चढतानाच आम्हाला. काय चढताना? काय चढताना? पायरी चढतानाच आमच्या दोघांच्या मनात आली ती गोष्ट आहे ना. इथे जीन्स घातलीये, तिने ब्लॅक घातलंय. म्हणजे देवीची इच्छा असेल तर ती तुम्हाला कशीही बोलू शकते. मग देवीचं म्हणजे कुठल्याही देवाचं, म्हणून असं मनात कधी कोणती गोष्ट आणू नका की वेस्टर्न घातलं की घातलं ते कधी साडीच नेसून जायला पाहिजे, असं काही नाही आहे. मनात भावना पाहिजे असं मला वाटतं. सो चला आता आमच्याबरोबर कनेक्ट राहा. आणि आता चाललोय पेट पूजा करायला. सो कंटिन्यू करा. सो इथे कोणाचं काय तर इथे नायसाची शॉपिंग चालू आहे. बड्डे नायसाचं. स्पेसिफिकली सांगितलं मला पिंक कलरची केन्नी घेऊन ये. ती पिंक कलरची केन्नी. दादा एवढे महाग आहे काय दादा? हे बघा या दोघींनी काय गिफ्ट घेतलंय नायसाला. दाखव, दोन्ही पण दाखव. आता खरं वाटतं मी एकविरेला आल्यासारखा. उशीर केलाय. हा बघा त्या दोघींना कुठं बसून ठेवलंय. या दोघी
शॉपिंग करत होतो शॉपिंग. केन्नी नाही त्याला केन्नी खेळणी घेतली काय घेतली खेळणी एकच द्यायची त्यातली. दोन ना? परत ये. पार्टी. चला दादा घेतलं का देखो आज की जनरेशन, ये देखो आज की जनरेशन सब फोन में. हाँ ये इसको उपवास है, उपवास. और ये आ गया हमारा घमघमीत लॉलीपॉप. आमचा मस्तपैकी लंच झालेला आहे ते पण एकदम पोस्ट Late lunch. झालेलं आहे. छान खाऊन झालेलं आहे. चायनीज खाल्लंय आणि आता चिक्की कारण उद्या ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसेल. चिक्कीचा ब्लॉग स्टार्ट होणार आहे आणि रचनाचा बर्थडे ऍक्च्युअल मध्ये सेलिब्रेशन ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसेल. आणि बोला काय बोलायचं आहे. काही नाही हे चिक्की घेतात कारण उद्या गणपती मागे गणपती उत्सव आहे आणि आणि त्याचे पण ब्लॉग येणार आहे. आमच्याकडे मोठा सेलिब्रेशन असतो शेळके काकूंच्या इथे तो बिल्डिंग मध्ये मोठा मंदिर आहे तर तिकडे दरवर्षी एक मोठा फंक्शन केला जातो. तर पुढचे ब्लॉग बघायला विसरू नका. आपण भेटूया असेच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.